निरागस भेट. आज कित्येक दिवसांनी त्या दोघींची भेट झाली. 31 मेला झालेली त्यांची ती चुकामुक मनातील हुरहुर अजूनच वाढून गेली होती. आई, माझी फ्रेंड शर्वी येणार ना गं आज? उत्सुकतेनं तिनं विचारलं. नाही रे बाळा, आज नाही येणार ती, सांगताना आईचं मन जड झालं होतं. आज दुपारी ती येणार म्हणून माहीचं मन पुन्हा तिच्या भोवती पिंगा घालत होतं. पण आई म्हणाली, ती दुपारी नाही, संध्याकाळी येणार आहे. तोपर्यंतचा प्रत्येक क्षण जणू संथ झाला होता. वाट पाहणं कठीण झालं होतं. अखेर संध्याकाळी जेव्हा बाबांनी डिजिटल लॉक उघडला तेव्हा पाय आपसुक दरवाजाकडे वळले. समोर पाहतो तर काय, दारात शर्वी उभी होती. तिला पाहताच माझा चेहरा एखाद्या काजव्यासारखा लख्खण चमकून उठला. माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. तिचा हात हातात घेऊन तिला घरात ओढताना मला थोडीशीही उसंत नव्हती. ती कधी एकदा तिचे सँडेल काढते आणि आम्ही दोघी कधी आमच्या त्या चिमुरड्या विश्वात गायब होतोय असं मला झालं होतं. त्यानंतर तर घरात नुसता आनंदाचा कल्लोळ सुरू झाला. ती मला झोपवायचा खोटा खोटा खेळ खेळत होती. मला छान छान गोष्टी सांगत होती. आम्ही दोघी मिळून ड्रॉइंग करत होतो. पुन्हा एकत्र बसून जेवत होतो. एकमेकींची हुबेहूब नक्कल करत होतो. कधी हसतही होतो तर खेळता खेळता कधीतरी रडतही होतो. जेव्हा शर्वीने मला तिचा आणि माझा ड्रॉइंगचा तो मॅग्नेट दिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जणू चंद्राचा मंद प्रकाश पसरला होता. तिने कसं ड्रॉइंग केलं, कशी पेंटिंग केली हे सगळं सांगताना तिचा तो उत्साह तिच्या छोट्याशा उरात मावत नव्हता. त्या दोघींच्या भेटीचा तो सोहळा खरोखरच नयनरम्य होता आणि मी या सुवर्ण क्षणाची साक्षीदार होते. 5-6 महिन्यापूर्वी त्या जिथे भेटल्या होत्या अगदी तशाच, जिथून गोष्ट सुटली होती तिथून पुन्हा नव्याने सुरू झाली होती. ते दृश्य पाहून मनात आलं, किती नितळ, अवखळ आणि निरागस प्रेम आहे ना या दोघींमध्ये. पण तितक्यात नको असलेला तो क्षण आलाच, जेव्हा ती पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली. क्षणार्धात सगळंच थांबलं. आम्हाला अजून खूप खेळायचं होतं, पण वेळच पुरा पडत नाही. मन पुन्हा एकदा पुढच्या भेटीच्या हुरहुरीत हरवून गेलं. Happy